विठ्ठल भक्त वारकऱ्यांची आणखी एक ओळख म्हणजे तुळशीची माळ। आषाढीच्या निमित्तानं पंढरपुरात काशी कापडी समाज परंपरेनं तुळशीची माळ बनवितो। यंदाही आषाढीच्या निमित्तानं ही तुळशी माळ बनवण्याच्या प्रक्रियेला वेग आलाय। राम तुळस, कृष्ण तुळस अशा वेगवेगळ्या तुळशीच्या मंजुळांपासून चरख्यावर या तुळशीची माळेची निर्मिती होते। पंढरपूरच्या काशी कापडी समाजात साधारण 350हून अधिक लोक तुळशीची माळ पूर्वीपासून निर्माण करत होते। मात्र चायना मार्केटमुळे आता केवळ 30 ते 40 कारागीर तुळशीची माळ बनवतात। औद्योगिकरणामुळे कारागिरांची संख्या जरी कमी झाली असली तरी हस्तकलेतून निर्माण होणारी तुळशीची माळ आज सुद्धा पंढरपूरमध्ये अबाधित आहे। त्याला माळा बनवताना पहिली सुरुवात अशी असते की तुळशीचे लाकडं हे आम्ही शेतातून आणत असतो, रानावनातून आणून त्याला कटई करणे, त्याचे कांड्या बनवणे, छोटे छोट्या प्रकारचे कांड्या बनवून त्याला आम्ही इथं आकार देतो। हा कांड्याचा आम्ही आकार देऊन गोल म्हणा, डबल चक्री, सिंगल पदर, डबल पदर अशा प्रकारचे आम्ही आकार देऊन आमच्या घरच्यांकडे देतो। हा व्यवसाय असा आहे की सर्व आमचे कुटुंब सर्व हे काम करतो। ह्याला कटई करणे, ह्याला माळा ओवणे, हे सर्व प्रकार ह्यात येतात। ह्याच्यात ही आता ही गोल मधली माळ आहे, ही गोल माळ आहे तुळशीची प्युअर। आणि ह्याला प्युअर तुळस ओळखणे म्हणजे ही थोडी काळसर माळ होती। जर ह्यात चायना म्हणलं तर पूर्ण पांढरी शुभ्र माळ दिसणार, आणि ही तुळशीची माळ ओळखायची म्हणलं तर थोडी काळसरपणा असतो।